आज आपण चटकदार तवा अंडा मसाला केलेला आहे। तवा अंडा मसाला करायलाही अगदी सोपा आहे आणि खायला तो तितकाच चविष्ट लागतो। चला मग तर फारसा वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर ढाबा स्टाईल तवा अंडा मसाला करायला सुरुवात करूयात। या ठिकाणी आपण 4 अंडी उकडून घेतलेली आहे आणि प्रत्येक अंड्याचे 2 भाग केलेले आहे। तवा गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। अर्धा चमचा हळद घालूयात, अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूयात आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ आणि त्यावर अंडी घालायची आहे। मसाले करपायला नको, त्यामुळे गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे। अंडी ठेवल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आहे। तर ह्या ठिकाणी अर्धा मिनिट झालेला आहे। अंडी पलटी करून घेऊयात आणि ही साईडही अर्धा मिनिटाकरता छान फ्राय करून घ्यायची आहे। अंडी काढून घ्यायची आहे। खूप वेळ अंडी फ्राय करायची बिलकुल गरज नाही आहे। अर्धा मिनिट दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायची आहे। मसाल्याचं अंड्याला कोटिंग झालं तर भाजीमध्ये अंडी खूप छान लागतात। तर अंडी काढून घ्यायची आहे आणि आता मसाला तयार करून घेऊ। आणि आता मसाला तयार करून घेऊ। तर अद्रकचे काही तुकडे घालायचे आहे, लसणाच्या काही पाकळ्या घालूयात, सुकं खोबरं 1 चमचा घातलेला आहे, कोथिंबीर घालूयात आणि हे जाडसर वाटून घेऊयात आणि त्यामध्ये 1 टोमॅटो घालायचा आहे। मसाला छान बारीक वाटून घेऊ। सेम तव्यामध्ये तेल घालायचं आहे। तेलाचं प्रमाण आपण थोडं जास्त ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 2 कांदे घालायचे आहे। कांदे मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा कसुरी मेथी घालूयात, कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घेऊ। या ठिकाणी कांदा आपला परतवून झालेला आहे, कांद्याचा कचवटपणा गेलेला आहे। आता अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। वाटलेला मसाला घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मध्यम आचेवर मसाला सुटा होईपर्यंत छान परतवून घेऊ। अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे। तुम्ही पाहू शकता मसाला आपण छान परतवून घेतलेला आहे। आता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊ। आणि अगदी अर्धा ग्लास आपण पाणी घालणार आहोत। मसाल्याला छान उकळी आलेली आहे। मसाला 2 मिनिटाकरता छान शिजवून घ्यायचा आहे। फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि फ्राय केलेली अंडी घालायची आहे। आणि मंद आचेवर अगदी 2 मिनिटाकरता वाफ काढूयात की जेणेकरून सर्व मसाले हे अंड्यामध्ये छान मिक्स होतील। तर या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचं आहे, अंडी पलटी करून घेऊ। अशा प्रकारे ढाबा स्टाईल तवा अंडा मसाला आपला तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे तवा अंडा मसाला करून पहा, खूप छान होतो। करायलाही सोपा आहे, झटपट तयारही होतो आणि खायलाही तो तितकाच चविष्ट लागतो। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।